नमस्कार. मुक्ताईनगर तालुक्यातील पिपरी पंचम येथील रहिवासी असलेले हरिभक्त परायण कैलास महाराज, कैलास पाटील महाराज हे प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आदर्श वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. एक सोज्वळ, एक मनमिळावू, एक साधं असं व्यक्तिमत्व कैलास पाटील यांचं आहे. पाटील, आपल्याला एक आदर्श वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. एक भारदस्त पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. हा पुरस्कार कोणाच्या हस्ते मिळाला आणि कुठे मिळाला, काय सांगाल? रामकृष्ण हरी जय मुक्ताई. हा पुरस्कार आई मुक्ताई कोथळीला मिळाला आणि हरणे बाबा आणि जनार्दन महाराज आणि रवींद्र भैया अध्यक्ष यांच्या हातून मिळाला हा पुरस्कार. बरं, पुरस्काराचं स्वरूप काय होतं? पुरस्काराचं स्वरूप असं होतं, नारळ, शालफळ, त्याच्यानंतर पाची कपडे, वस्त्र आणि 11,000 रुपये. मला सांगाल पाटील, आपल्याला एक आदर्श वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि पूर्ण पंचकृषीमध्ये आपलं नाव एक प्रसिद्धी ज्योतामध्ये आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पूर्ण तल्लीन होऊन जातात, एकरूप झालेले आहात. बरं, आपणच नव्हे तर आपल्या घरामध्ये एक संस्कार, आपल्या आई मुलांवर, पत्नीवरती एक संस्कारक्षम वातावरण आपण तयार केलेलं आहे, त्यांच्यावरती संस्कार टाकलेले आहेत. तर या पुरस्कारासाठी आपली निवड कशी झाली असेल, काय सांगाल थोडक्यात? माझी निवड म्हणजे कशी झाली हे मला पण माहित नाही. आई मुक्ताईची हे म्हणता येईल ना. माझी म्हणजे कसं आहे की माझ्या घरातून नेहमी वारी चालू आहे. वडिलांची सुद्धा चालू होती, मुलांची आहे, घरची आमची मेसेजची पण चालू आहे. मी तर वारी करणारच आईची समजून धरा. पाटील, आपण किती वर्ष झाले आई मुक्ताईची सेवा करत आहात? आईवर मुक्ताईची सेवा तर आमच्या घरात पहिल्यापासून आहे. वडील सुद्धा करत होते, मी सुद्धा करतोय आणि मुलं सुद्धा करताय माझे. किती वर्ष झाली असेल जवळपास? ते आता समजून जरा बाबा करत होते पहिल्यापासून, म्हणजे बाबा 35 वर्ष मालूम आहे की बा 35 वर्ष तर त्यांची पंढरपूरमध्ये खोली बुक राहायची समजून धरा त्यांच्या नावाकडे. नाही आडली आई साहेबाची तर वारी करता येते समजून धरा. म्हणजे बराचसा कालखंड, म्हणजे वडिलोपार्जित आपली सेवा चालू आहे. म्हणजे आमच्या आजोबापासून आमची म्हणजे कशी वारकरी सेवा आहेच. आम्हाला टोपण नाव म्हणजे गाठीवाले गावातून ओळखले जात आम्ही. बरं, एक आपण आई मुक्ताईची वारी केलेली आहे. किती वेळेला नर्मदा परिक्रमा केलेली आहे आपण? मी नर्मदा परिक्रमा माझे 4 झाल्या पूर्ण पायी. यंदा 5वी सुद्धा करायची माझी इच्छा आहे ना. आई साहेब करून घेऊ हेच माझी इच्छा आहे की आई नर्मदा मैया बोलवणं आलं तेव्हाच आपण जाऊ शकता. आपली इच्छा की कशीही असली तर आपण घराच्या बाहेर निघू शकतो आणि आईचा बोलावा झाला तर जाऊ शकतो आपण. बरं पाटील, आपण नर्मदा परिक्रमा केलेल्या आहेत. त्या जवळपास 4 ते 5 नर्मदा परिक्रमा होत आहेत. 4 झाल्यात, आता 5वीला तयारीत आहे आपण. काय आपल्याला अनुभव काय आलेला असेल, काय सांगाल? हा अनुभव तर मी सांगूनच शकत नाही. आई वागून घेते. माझा तर बॉल चेंज आहे तरीही आई वागून घेते. नाही, हे आमचे गुरु माऊली चतुर्मास्य आणि आई मुक्ताईची शक्ती आहे की हे करू शकतो मी. दादा महाराजची कृपा आमची. म्हणजे अधिक अद्भुत शक्ती आहे. अपरंपार आहे, सांगू शकत नाही मी आईची. आई तर आपल्या बरोबर असते. आई मुक्ताई कशी आपल्याला हात धरून वागून घेते, आपल्या परिवाराला सांभाळून घेते, तशीच आई नर्मदा सुद्धा सांभाळून घेते. पाटील, आपल्याला एक आदर्श वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे. आता उर्वरित जे आयुष्य आहे आपलं, आता वय किती आहे आपलं? माझं वय 58 आहे. आता याच्या पुढील जे उर्वरित आयुष्य आहे ते आपण कसं घालवणार आहात, काय सांगाल? तेच आई मुक्ताईच्या चरणी घालवणार मी. तेच वारी पंढरपूरची चुकायची नाही माझी. नर्मदा परिक्रमा सुद्धा जमलं तर करतच राहील. म्हणजे एक दृढ संकल्प आहे आपला. हा, दृढ संकल्प आहे. कसं आहे ते आता म्हणजे मुलांकरता तर कमवून घेतलं आपण, पण मग आई हे सुद्धा म्हणजे बोनस आपल्याकरता असतो.
मुलं बी ह्याच लाईनला आहे माझे, की आई मुक्ताईची वारी करताय. म्हणजे आपण तर आहेच एक वाऱ्या वगैरे केलेल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहात. परंतु पत्नी आणि मुलांना सुद्धा तुम्ही एक त्यांच्यावरती एक म्हणजे एक संस्कार टाकलेले आहेत. नाही, मी काय संस्कार आईच देणार तो मार्ग. आई मुक्ताईच त्या लाईनला लावते. म्हणजे वडिलांपासून, आजोबापासून ही वारी आमच्या घरात आहे. वडिलांचं नाव काय? राजाराम शेनू पाटील. अ, वडील एक चांगल्या प्रकारे प्रख्यात हरिभक्तपरायण होते. हो, हो. प्रख्यात हरिभक्त परायण होते ते. बरं पाटील मला एक सांगाल, की एक आदर्श वारकरी पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. तर या पुरस्काराच्या निवडीच्या माध्यमातून आपण तमाम जे भाविक आहेत, आई मुक्ताईच्या चरणी जे नतमस्तक होतात, जे भाविक आहेत, जे दर्शन घेण्यासाठी येतात, त्या भाविकांना आपण संदेश काय देऊ इच्छिता? काय सांगाल? नाही, आईची वारी तर हेच अपरंपार आहे हिचं. हे वारी चुकू नको, त्यानं वारी करत राहा. मी महिन्याची वारी सुद्धा पायी करतो मुक्ताईची. ह्या वयामध्ये आपण वारी करत असताना असा थकवा वगैरे जाणवत नाही का? आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना सामोरे गेलेले आहेत का आपण? आई जी मुक्ताईची वारी करा तुम्ही, काहीच टेन्शन येत नाही. पायी चाला, आई वागवून घेते आपल्याला. आणि आई नर्मदा सुद्धा अशीच वागवून घेते आपल्याला, समजून जरा पायी चाला तर. अ, काहीच टेन्शन येत नाही. आपलं आपलंच काय, आपल्या मुलांना सुद्धा सांभाळून घेते आई. घरी पण आपण तिकडे 2 महिने निघून जातो, तर इकडे बी काही टेन्शन नाही, तिकडे बी आपल्याला टेन्शन नाही. कुठेही झोपा, आई थोडासा काटा सुद्धा मोडू देत नाही आपल्याला. तर काहीच नाही, एवढ्या जंगलात आम्ही काहीच नाही. आता समजून जरा आम्ही जे जालनाच्या तिकडे काजळा फाट्यावर जातो, तेथे नुसते माकोडे असतात. पण माकोड्यामध्ये झोपतो, माकोडा सुद्धा चावू शकत नाही आपल्याला. क्या बात है! म्हणजे एक अद्भुत शक्ती आहे, एक परंपरा. ती महान शक्ती आहे ब्रह्मचित्कला. बरं मला एक सांगाल, की आपण नर्मदा परिक्रमा केलेली आहे. जंगलातून चालावं लागतं आपल्याला, पायी चालावं लागतं आणि जंगलामध्ये हिंस्र प्राणी वगैरे असतात. काही एखादा काही असा म्हणजे ते हल्ला करू शकतात किंवा असं काही म्हणजे असं ते हल्ला वगैरे करू शकतात. इतर जे नर्मदा परिक्रमा करणारे आहेत, त्यांच्यावर एखादा काही हल्ला वगैरे झालेला आहे का? काही केलेला आहे का? आज दिवसात तर माझ्या काहीच ऐक्यात नाही तसं. आई सांभाळून घेते. माँ नर्मदा मैयाच आपल्या जवळच असते. आई मुक्ताई तशी सांभाळून घेते, तशी आई नर्मदा सुद्धा आपल्याला सांभाळून घेते. पाटीलजी, आपल्याला एक आदर्श वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि एक आपल्या नावाचं एक नावलौकिक आहेत. आपण आई मुक्ताईची सेवा करत आहात. सुरुवातीपासून सेवा करत आहात. आपल्या वडिलांनी पण सेवा केलेली आहे. आपले वडील हरिभक्त परायण होते. आपण सुद्धा हरिभक्त परायण आहात. इथपर्यंत आपण जी मजल मारली, इथपर्यंत जे आपण जाऊन पोहोचलेत, याचं श्रेय आपण कोणाला देणार? त्याचं श्रेय तर मग पहिल्यांदा वडिलांना देईन मी. आणि आमचे गुरु माऊली, माऊली महाराज, दादा महाराज आणि हरणे बाबा. हरणे बाबा केव्हाही आपल्याला हे करतात, "चला भाऊ, चला महाराज चला." म्हणजे हरणे बाबाचं जास्त हे आहे. माझा तर बॉल चेंज झाला त्याच्यानंतर तर असं वाटत होतं, की आई मुक्ताईची वारी माझ्याकडून होणार नाही. पण हरणे बाबा म्हणत, "चला कैलास भाऊ, होऊन जाईन. आई सांभाळून घे." आईने सांभाळून घेतलं मला. पाटीलजी आपण मुक्ताईचं एक मनोभावे सेवा करतात. एक आपण त्यांचे भक्त आहात. मला एक सुचलं, की अ, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू. चांगदेव योगी यानं तिले मानला रे. वर्ष 1400 वर्ष 1400 वर्ष जीवन जगून बी आई मुक्ताईच्या शरणी जाणं पडलं. समजून जरा तेव्हा आईला गुरु केला चांगदेव महाराजने. तसंच आई आपल्याला सांभाळून घेते हो. काहीच नाही. आणि कमी वयामध्ये मुक्ताईने भिंत चालवलेली आहे. ते कमी वय काय, ते कमी वय त्यांना हे आहे, पण ते तर बाप्पा ब्रह्मचित्कला आहे ते. आई साहेबाचं स्वरूप लय मोठं आहे. हे होते हरिभक्त परायण कैलास महाराज पाटील. एक चांगल्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व, एक आध्यात्मिकतेनं झपाटलेलं असं व्यक्तिमत्व. त्यांच्या घरामध्ये एक संस्कारक्षमाचं वातावरण आहे. त्यांचे ते आई मुक्ताईचं भाविक भक्त आहेत. त्यांनी एक चांगल्या प्रकारे नर्मदा परिक्रमा केलेली आहे
आता त्यांची 5वी परिक्रमासाठी तयारी चालू आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना एक आदर्श वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. या संदर्भात त्यांच्याकडून सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेतली. शुभम, मला एक सांग की आपले जे वडील आहेत कैलास पाटील यांना एक आदर्श वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. एक चांगला मोठा भारदस्त पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. या संदर्भात काय सांगशील? रामकृष्ण हरी. या संदर्भात आई मुक्ताईची सगळी देण आहे. त्यांची जी वाऱ्या आहेत त्या कंटिन्युअसली चालू आहेत. इकडनं जायचं, तिकडनं यायचं, त्याच्यानंतर वडिलोपार्जित हे चालू आलेलं आहे. आमचे आजोबा करायचे, आमच्या आजोबांनी 35 वर्ष सेवा दिली मुक्ताईला. त्याच्यानंतर वडिलांची चालू आहे. त्याच्यानंतर माझ्या पण 2 वाऱ्या मुक्ताईच्या झालेल्या आहेत. तेच फळ त्यांना आता लाभलेलं आहे. म्हणजे त्यांनी जी सेवा केलेली आहे हो त्याचा परिपाक त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे. हो हो म्हणजे त्याची पावती त्यांना मिळालेली हो आहे. हो